मला सगळ्यात जास्त राग केव्हा आला माहितीये का? जेव्हा त्या म्हणाल्या की की नर्मदाताईंची जागा घ्यायची जानकीची लायकी पण नाहीये आणि प्रभाताई इथं नरसिंह भाऊजींना गळ घालायला चालले आहेत. कशी आहेस प्रभाताई? अरे कशी आहे काय? काल तर भेटलो होतो ना आपण. एका दिवसात काही फरक पडतो का माणसात? किल्लेदारांकडे आहेस तू प्रभाताई. इथे एका दिवसात माणसाचं आयुष्य बदलू शकतं. अच्छा, म्हणजे तुला हे विचारायचंय माझं आणि नरसिंहचं काल काय बोलणं झालं, परिणाम काय झाला हेच ना? नाही, कालच येणार होतो पण उशीर झाला मग नाही आलो. सांग ना, काय बोलणं झालं? काय म्हणाला दादा? मलाच विचार ना. उगाच कोणाच्या तरी मार्फत माझ्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न कशासाठी? नाही असं नाहीये, मी बोलणार होतो तुझ्याशी. अरे घाबरतोस काय? सरळ सरळ सांग ना, मी प्रभाताशी बोलत होतो म्हणून. मी काय कोणी परकी आहे का? बरोबर आहे तुझं प्रभाताई, तू परकी आहेस का? आणि म्हणूनच मी तुझ्या प्रस्तावाचा खूप शांतपणे नीट विचार केला. विचार नुसता करू नकोस. राजकारणी माणसं जशी देशाचा नुसता विचार करतात, कृती काय? मला नुसती आश्वासनं नकोय. प्रभाताई, त्याचसाठी मी इथे आलोय. आणि वामन, खरं तर बरं झालं तूही इथेच आहेस. मी असं ठरवलंय की आपल्या बँकेचं चेअरमन पद फारच छान झालंय सूप. वा. होणारच ना, लाडक्या सुनेने केलंय. असं काही नाही आत्याबाई, अमृताने पण खूप मदत केली. तिने मदत केली आहे म्हणजे आता भाज्या बिज्या चिरता यायला लागल्या का काय बाईंना? आत्या ते काय प्लीज. मी असं ठरवलंय की आपल्या बँकेचं चेअरमन पद तुला द्यायचं. जानकी, जानकी, मूर्ख आहेस का तू? आत्ता तो काटा डोळ्याला लागला असता तुझ्या. जरा बघून काम कर ना. थोडक्यासाठी डोळा वाचला. पण हे झालंच कसं? काही नाही अगं, झालं काहीच नाहीये. पण आता जरासाठी वाचला तिचा डोळा. अगं, तिच्या हातातनं तो रुमाल खाली पडला, तो घेण्यासाठी ती वाकली आणि काटा तिच्या डोळ्याला लागला असता. आता पण हे इथे ठेवलंच कोणी? घरातली सगळी नोकर मंडळी गेली आहेत कुठे? पांडू, आत्याबाई, पण मला काही नाही झालंय, मी ठीक आहे. काही विशेष नाही म्हणजे काय? आता हे डोळ्यावर बेतलं असतं म्हणजे मग हलगर्जीपणा नुसता. इतकं आश्चर्यचकित होऊन काय बघताय माझ्याकडे? हा प्रस्ताव तुम्हीच मांडला होता ना? हो. नाही म्हणजे तू एवढ्या लवकर हे सगळं मान्य करशील असं आम्हाला वाटलं नाही, म्हणून थोडंसं. थँक्यू दादा, थँक्यू. हा जो विश्वास तू माझ्यावर टाकलायस ना, तो मी सार्थ करून दाखवीन.
त्याबद्दल मला कुठलीच शंका नाही आहे वामन. पण कसं आहे ना, प्रभाताईनं खूपच लावून धरलं होतं हे प्रकरण म्हणून, आणि त्यामुळेच खरं तर तुझ्यावरची जबाबदारी आता वाढतेय. कारण तुझ्या हातून एक छोटीशी चूक जरी झाली तरी तिचं नाव धुळीला मिळेल. पांडू, पांडू, जी जी आत्याबाई. हे काटे चमचे इथे ठेवतात, कुणी ठेवले तिथे? आता जानकीच्या डोळ्याला काही झालं असतं म्हणजे मग? माफ करा आत्याबाई साहेब, परत असं होणार नाही. पुन्हा जर मला हे असं इथे दिसलं ना, तर या घरात एकाही नोकराला ठेवणार नाही मी. आत्याजी अगं जरा शांत हो ना. पांडू दादा, जी पुन्हा हे चमचे इथे ठेवायचे नाही, कळलंय? तुझ्या हातून एक छोटीशी चूक जरी झाली तरी तिचं नाव धुळीला मिळेल. पण मला वामन बद्दल खात्री आहे. पण आता एक नक्की झालं, वामन चेअरमन झाल्यामुळे बरेचसे प्रश्न निकालात निघतील. म्हणजे प्रभाताईला कळलं मला काय म्हणायचंय ते, नाही का प्रभाताई? मला काही माहिती नाही. मला एवढं फक्त माहिती आहे की वामन आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडेल. आणि त्याच्या क्षमतांविषयी मला कोणती शंका नाहीच आहे. शेवटी तो माझा सख्खा भाऊ आहे. त्यामुळे मला वाटतं मी आजच आडारकरांशी बोलतो आणि त्यांच्या राजीनाम्याच्या पुढच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतो. प्रभाताई, झालं तुझ्या मनासारखं. आता विक्रांतला कोणताही प्रॉब्लेम नसेल ना? येतो. काय विचित्र माणूस आहे हा. तुम्ही लोक राहता कसे याच्या बरोबर? एक वाक्य सरळ बोलत नाही तो. त्याच्या मनात काय चाललंय हे कुणालाही कळत नाहीये. जाऊ दे ना, जाऊ दे प्रभाते. आणि थँक्यू, फक्त तुझ्यामुळे हे सगळं घडलं. दादाचं मन तुझ्याशिवाय दुसरं कोणीही वळवू शकलं नसतं. थँक्यू. ही जबाबदारी आहे, तू व्यवस्थित पार पाड. बा बाकी कोणासाठी नाही, पण तुझ्यासाठी आता चांगलंच काम करून टाकते. येऊ? अशी माझ्या मागे मागे सावलीसारखी का फिरतीयेस? तुम्हीच उत्तर देताय. सावली कायम मागे मागेच असते आणि मी तसंच वागण्याचा विचार करते. तू माझ्या मागे मागे फिरणार असशील तर मला तर आवडणारच आहे ते. उगीच गोष्टींना हसण्यावारे नेऊ नका. मला तुमच्याशी रिपोर्ट बद्दल बोलायचं. बोला ना. अच्छा, म्हणजे वाकणीस फितूर झाले तर? काहीतरी काय बोलताय? ते रिपोर्ट घेऊन आले होते तेव्हा मी समोर होते, त्यांना बोलावंच लागलं. हे बघा, तुम्हाला आता स्वतःची काळजी घेतली पाहिजे. म्हाताऱ्या माणसाला त्रास देतात तसा देऊ नकोस. प्रभाता इकडे का आल्या तुम्हाला चांगलं माहितीये. हे असे रिपोर्ट आलेले असताना
त्या विषयावर त्यांच्याशी बोललंच पाहिजे का? जानकी, मी तुझी काळजी समजू शकतो, पण एकच गोष्ट लक्षात ठेव, नरसिंह किल्लेदार म्हणजे काही पालापाचोळा नाही की कोणीतरी प्रभा महाडिक नावाची एक वाऱ्याची झुळूक येईल आणि त्याला उडवून देईल. पण त्यांनी जर मग बँकेचा विषय काढला तर? बोलल्या तर? बोलून झालंय तिचं. तिला जे उत्तर द्यायचंय ते सुद्धा देऊन झालंय माझं. तरी मला काही झालंय का बघ, ठणठणीत आहे की नाही? हे बघ जानकी, जोपर्यंत तू माझ्या नावाचं कुंकू लावतेस आणि ते सुद्धा इतक्या मनापासून लावतेस, तोपर्यंत मला या जगात कोणी काहीही करू शकत नाही. नाही, ते सगळं मान्य आहे, पण काय झालं सांगा ना. प्रत्येक गोष्ट कळलीच पाहिजे का तुला? आत्ता तर मी तुमची सावली असं म्हणालात ना. पण काही काळासाठी त्या सावलीला सुद्धा कधी कधी दूर जावंच लागतं. सावली कधी लांब नाही जात, ती त्याच्यामध्ये सामावून जाते. अच्छा, म्हणजे तू माझ्यात सामावली होतीस जेव्हा हे सगळं झालं. तुला वेगळं सांगण्याची काय गरज आहे? ठीक आहे, तुम्हाला सांगायचं नसेल तर मी तुम्हाला जास्त आग्रह नाही करणार, कारण तुमच्या चेहऱ्यावरून तुम्ही इतके आनंदी दिसताय की सगळं तुमच्या मनासारखं झालंय असं वाटतंय मला. यावेळी मी माझ्या नाही पण समोरच्याच्या मनासारखं केलंय. आणि आता पहिल्यांदाच मला खूप आनंद झालाय, कारण बॉल त्यांच्या कोर्टात आहे. त्यामुळे जे करायचंय ते करा. मला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. बाकी मला तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष घालायचं नाही. जानकी, तू जर डॉक्टर असतेस तर पेशंटला बेडला बांधूनच ठेवलं असतंस नाही? अगं काय आहे प्रभा, अचानक आलीस काय, लगेच निघालीस काय? छोट्याशा कामासाठी आले होते आतेबाई. काम झालं, मग इथे राहण्यात काय अर्थ आहे, हो की नाही? अगं पण मग यायचं त्यावेळेला जरा वेळ काढून यावं ना. मग आमच्याशी बोलणार कधी तू? आत्याबाई, तुम्हीच यांना सांगा ना थांबायला. प्रभाताई, थांबा ना. तिथे रमावतीला जाऊन तुम्ही काय करणार? मला माझ्या रमावतीत गेल्यावरच छान वाटतं. तिथली माणसं एकमेकांना धरून आहेत. प्रभा, थोड्याफार फरकाने सगळीकडे माणसं तशीच असतात. महत्वाचं हे असतं की आपण त्यांना धरून कसं राहतो. हो ना, आल्या आल्या पाहिलं मी इथल्या माणुसकीचं दर्शन. प्रभाताई, उशीर होईल, निघायचं का? आत्याबाई, तुम्ही की नाही आता घराकडे थोडंसं लक्ष द्या. घरात वडीलधाऱ्या माणसांचा धाक असेल ना तर घरचं वातावरण कसं छान राहतं. नाहीतर त्या घराण्याचं काय होतं त्याची कल्पना आहे मला. किल्लेदार घराण्याचं तरी असं होऊ नये असं आम्हाला वाटतं. निघायचं आपण. अरे हो, खरं तर प्रभाताईपेक्षा तिच्या जाण्याची घाई दादालाच जास्त झालेली दिसते. प्रत्येक वेळी आपल्या बुद्धिमत्तेचं दर्शन झालंच पाहिजे असं का वाटतं तुला? आता मी बाहेर जाताना तरी भांडू नका. अगं प्रभा, हे भांडण नाही आहे काही. शाब्दिक चकमक आहे दोन भावांमधली असं समजायचं आणि सोडून द्यायचं. काय आहे, आपण आपलं मत व्यक्त करायला गेलो ना
तर गैरसमज वाढत जातात. येते मी. आयुष्यामध्ये प्रभाताई, सांभाळून जा बरं का. आणि विक्रांतला सांग मी विचारलंय म्हणून. येते मी. अमृता कुठे दिसली नाही. ती उद्या युगंधराबाईंकडे जाणार आहे ना, त्याची तयारी करते. तिथूनच पुढे परदेशात जायचं आहे त्यांना. तिला भेटलं पाहिजे. बरेच दिवसात भेट नाही झाली तिची. बोलायचंय तिच्याशी. अभिनंदन अहिल्या. तुम्ही माझं अभिनंदन का करताय? कारण दादानी मला हे बँकेचं चेअरमन पद द्यायचं ठरवलं ते प्रभाताईमुळे. आणि प्रभाताईला ह्या सगळ्या प्रकरणात आणण्याची कल्पना तुझी आहे, म्हणून तुझं अभिनंदन. तुम्हाला ही कल्पना आवडली, तुम्ही ती अंमलात आणली, म्हणून तुम्ही माझं अभिनंदन करताय. पण खरं तर यापूर्वी म्हणजे लग्न झाल्यापासून मी तुम्हाला अशा कल्पना देत आले. पण नाही, तेव्हा तुम्ही बंधू प्रेमात अखंड बुडाला होतात ना. राहू दे ना आता. उशिरा का होईना मला शहाणपण आलं ना. मग नुसतं शहाणपण येऊन उपयोगाचं नाही. त्या शहाणपणात सातत्य हवं. त्यामुळे यापुढे मी सांगेन तसंच वागायचं. कारण तुमच्या भावाने नेहमी तुम्हाला नुसतं बसून खायची सवयच लावली आणि वेळोवेळी तुमचा अपमान केला ते वेगळं. झालेल्या प्रत्येक अपमानाची परतफेड करणार आहे मी, अगदी व्याजासकट. अपमान करायचाच झाला ना तर त्या जानकीचा करा. कारण या सगळ्या मागे तीच आहे. तुमच्या कित्येक अपमानांना तीच जबाबदार आहे. आता माझ्या रागाला सगळ्यांनाच सामोरं जावं लागणार आहे. आपण जेव्हा गणेशला दत्तक घेतो असं म्हणलं होतं, तेव्हा तिने सगळ्यांसमोर केलेला माझा अपमान मला अजूनही लक्षात आहे. नाही, ते लक्षात ठेवा. पण तुम्ही बँकेचे चेअरमन झाल्यानंतर या सगळ्यांना आणखी नऊ देणार आहे. येऊ दे ग. आता मी कोणालाही घाबरत नाही. एकदा बँकेचं काम चालू होऊ दे, मग बघ दादाचं काय होतंय ते. कारण दादाचे बरेचसे व्यवहार म्हणजे बाकीचे व्यवहार याच बँकेतून चालतात. पण मला एक कळत नाही, ही बँक भाऊजींसाठी एवढी महत्वाची आहे ना, मग ते असे पटकन तयार कसे झाले? प्रभाताईमुळे. त्याच्यासमोर दुसरा कुठला पर्यायच नव्हता. प्रभाताईंनी त्याला चारी बाजूंनी कोंडीत पकडलं होतं. पण या सगळ्यातून जेव्हा त्यांना तुमच्या चेअरमन पदाच्या झळा सोसायला लागतील ना, तेव्हा ते काहीतरी हालचाल करतील. मग आपण काय करणार? पैसा आणि सत्ता हातात आल्यावर माझाही आत्मविश्वास वाढेलच ना. तेव्हा कित्येक दिवस माझी हीच इच्छा होती की माझ्या नवऱ्याने हे असंच वागावं. तुझ्या सगळ्या इच्छा आता पूर्ण होणार आहेत. आणि मग तुला कळेल, काहीतरी करून दाखवण्याची धमक तुझ्या नवऱ्यामध्ये पहिल्यापासूनच होती. गरज होती ती फक्त पाठिंब्याची, जो तुझ्यामुळे आणि प्रभाताईमुळे मला मिळाला. आता बघूया या सगळ्यानंतर दादाचं काय होतंय.